न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त BMA ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुजन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये प्रथमच सूट बूट टाय परिधान केलेल्या हजारो भीमसैनिकांच्या भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले। ही रॅली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथून सुरू होऊन मुंबई नाका, गडकरी सिग्नल, सारडा सर्कल, खडकाळी सिग्नल, शालीमार मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी रोड येथे समारोप करण्यात आला। या ठिकाणी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। सूट बूटमधील महिला व पुरुष भीमसैनिकांच्या शिस्तबद्ध रॅलीने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले। या निमित्ताने तुझ्या पाऊलखुणा भीमराया या बुद्ध भीम गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे करण्यात आले। चेतन कुमार चोपडे आणि त्यांच्या सहकलाकारांनी विविध प्रेरणादायी गाण्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केले। बऱ्याच वर्षापासून आम्ही आमची सगळी टीम संबंध बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही आणि याच एका कार्याला लागू आणि याच एका कार्याला BMA ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहन भाऊ आडांगळे यांनी या कार्यक्रमामागील उद्देश विशद केला। त्यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी जे विचार, मूल्य आणि आत्मसन्मान दिला तो आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणं हे आमचं कर्तव्य आहे। नमो बुद्धाय, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 134व्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन व तमाम बांधवांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेबांच्या 134व्या जयंती निमित्ताने शासकीय कर्मचारी अधिकारी संघटना व BMA ग्रुप यांच्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू शालीमार इथपर्यंत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या रॅलीमध्ये सर्व बांधव हे सूट बूट टाय घालून आले होते। सूट बूट टाय घालून येण्याचा उद्देश असाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 100 वर्षापूर्वी सूट बूट टाय घालून राहत होते की ज्या वेळेस या समाजाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, तसेच मंदिर प्रवेशाचा अधिकार नव्हता, एवढं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सूट बूट घालून राहत होते। म्हणून हा समाज 100 वर्षानंतरही सूट बूट मध्ये का नाही यासाठी आपण या रॅलीचं आयोजन केलेलं होतं। आणि तसेच यामध्ये माझे बंधू प्रदीप ओळ साहेब, तसेच राहुल भाऊ बच्छाव व सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना व तसेच BMA ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व या रॅलीला
ज्या पद्धतीने बाबासाहेब म्हणाले होते की एक ना एक दिवस मी हा समाज सूट बूट टाय मध्ये आणेन, आणि त्या दिशेनेच आज आम्ही जे या रॅलीचं आयोजन केलं तर त्यामध्ये सर्व समाज हा टाय सूट बूट मध्ये आलेला होता. तर मी पुन्हा सर्वांना जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो आणि जे ज्यांनी या सहभाग नोंदवला त्यांचे खूप आभार मानतो. तसेच प्रिंट मीडियाचे पण खूप आभार मानतो, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पण खूप आभार मानतो. थांबतो आणि पुन्हा जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो. थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आयोजक प्रदीप पोळ, मोहन भाऊ वाडांगळे, राहुल बच्छाव, गंगाधर अहिरे तसेच भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, बुद्धिस्ट ग्रामपंचायत अधिकारी संघ, समता शिक्षक परिषद, बुद्धिस्ट एम्प्लॉई असोसिएशन, स्वयंदीप प्रबोधिनी संस्था, फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पाथर्डी आणि नाशिक रोड येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा ऐतिहासिक उपक्रम नाशिकमध्ये बाबासाहेबांच्या कार्याची स्मृती जागवणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरला.